त्याचं अनेक वेळा मी उत्तर दिलेलं आहे. 35 वर्षे मी पवारसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून अनेक सुखदुःखामध्ये राहिलो. ज्यावेळा मस्काव काँग्रेस त्यांनी काढली त्यावेळापासून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. अनेक निवडणुका झाल्या, अनेक सुखदुःख आली आणि या निमित्ताने काही ना काही गुरुदक्षिणाची परतफेड मी केलेली आहे. परंतु एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे ती परिस्थिती काय होती. पवारसाहेबांच्याबरोबर सुप्रियाताईंच्याबरोबर अनेक वेळा चर्चातून आपल्याला हा मार्ग काढलेला आहे आणि त्यांनी समजून घेतलेलं होतं. आता या निमित्ताने ज्यांनी ही पाळी आणली त्यांना यावेळेला ठेचण्याची आवश्यकता आहे. सुप्रियाताई वारंवार तुमच्यावर निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. काय सुप्रियाताईंशी समजून काढणार आहात किंवा काय जी परिस्थिती होती त्यांच्याशी? नाही, सुप्रियाताईंना सगळं माहिती आहे. ते आपला जो उमेदवार आहे तो घाबरू नये म्हणून ते धीर देण्यासाठी बोलत आहेत. कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होतं, कसं नियोजन होतं आणि निवडणुकीच्या दृष्टीने काय? नाही, जनसन्मान यात्रा जी चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, त्याचा चंदगड जो मतदारसंघ आपला आहे त्याचा दौरा होता. काल इचलकरंजीला दौरा योगायोगानं महिनाभर माझा पूर्ण असल्यामुळं मी त्या दौऱ्याला गेलो होतो. मी माझे चिरंजीव बाबासाहेब पाटील आसुर्लेकर ही मंडळी तिथे गेलेली होती आणि माझे तो दौरा फार मोठा यशस्वी झालेला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बांधणी चालू आहे? नाही, आता दौरे अजितदादा पवारांनी ठरवलेलं आहे. निवडणुकीपूर्वी आणि उमेदवार जाहीर होण्यापूर्वी आपले जे आमदारांचे मतदारसंघ आहेत ते पूर्णपणाने दौरे करायचे. त्याप्रमाणे ते जनसन्मान यात्रा करतायत. मुख्यमंत्रीपद हे तिन्ही पक्षांना फिरून मिळावं अशा पद्धतीची मागणी काय अमित शहाकडे केली गेलेली आहे का आपल्या वरिष्ठांनी? नाही, ही काय मला राष्ट्रवादी ही काय माहिती नाही. मी त्या चर्चेमध्ये नव्हतो. परंतु युतीच्या ज्या जागा वाटप आहे ते लवकरात लवकर होतील. समर्जित गाडगे अखेरी खैर नाही, सावज टप्प्यात आले, शिवाय हरामखोरांचे कार्यक्रम सगळी वाक्य नेमकी काय दर्शवतात? कारण मी व्यक्तिगत कुणालाही शिव्या दिलेल्या नाहीत. मी प्रवृत्तीच्या विरुद्ध बोललेलो आहे. मी कुणाचंही नाव घेत नाही.